बाळांनो, तुम्हाला आज मेथीची भाजी चटपटीत करून दाखवणार आहे, हटवून दाखवणार आहे. त्याला हवे अशी मी भाजी अशी चांगली चांगली पुढची देठं सोडून घ्यायची, अशी चाकूनी चिरून घ्यायची. चिरून घेतल्यानंतर भाजीचं साहित्य मी काढलेलं आहे. मिरची आणि थोडे जिरे, चमच्याभर जिरे, लसूण आणि शेंगदाणे. आता हे मी शेंगदाणे भाजून घेणार आहे आणि मिक्सरमधून वाटून काढणार आहे. आता हे शेंगदाणे मी चांगले खरपूस भाजणार आहे. तव्यावर कढईमध्ये चांगले खरपूस भाजून घेणार आहे. त्या भाजीला पाणी टाकणार आहे शिजायला, आणि भाजी नंतर शिजायला टाकणार. याच्यात डाळ हे टाकायची नाही, डाळ कडकड लागेल, मग भाजी डाळ नसल्यानंतर आणि कडवट लागत नाही. आता हे मसाला मी मिक्सरमधून काढलेला आहे. आता ही शिजून घेणार आहे. तर ही भाजी मी 5 मिनिटं शिजून घेणार आहे आणि नंतर मसाला याच्यात काढून टाकणार. ही शिजले आहे. आता याच्यात तिखट टाकायचं. हे असं तिखट याच्यात टाकून द्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. आता हे पुरता अंदाजाने, आणि त्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं. आपल्यानुसार मीठ टाकायचं. तिखट टाकल्यानंतर असं हटून घ्यायचं. हटून घेतल्यानंतर डाळीचं पीठ टाकायचं. डाळीचं पीठ असं डाळीच्या पिठाने हटून घ्यायचं. मऊ शिजती आणि मऊ लागत आणि चविष्ट होती भाजी. आता ही भाजी चांगली हटून घेतलेली आहे. आता हिला फोडणी द्यायची आहे. फोडणी पात्रामध्ये तेल टाकायचं 2 चमचे. त्याच्यामध्ये लसूण टाकून द्यायचा आणि लाल जरद होऊन द्यायचं. चांगलं खमंग होऊन द्यायचं. लसूण आता लाल जरद झालेला आहे. आता खमंग त्याच्यावरून विजण टाकायचा आणि थोडी कोथिंबीर टाकायची आणि फोडणी द्यायची. चटपटीत भाजी. आता बाळांनो, झाली आपली भाजी. या बाळांनो खायला. आता ही आपली भाजी झाली. भाजी बरोबर बाजरीच्या भाकरी खूप चांगल्या लागतात. आता या बाजरीच्या भाकरी बनत आहे.